त्यांच्यावरती अन्याय होतो. जे विद्यार्थ्यांमध्ये खरं कॅलिबर आहे, त्या परीक्षा पास करून सरकारी नोकरीमध्ये यायचं, त्यांच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे. कारण पैसेवाले आणि हे बीजेपीचे जे लोक आहेत, मग ते आरएसएस असू दे किंवा बीजेपी कार्यकर्त्यांची मुलं पास होऊन जात आहे, हे आपण बघितलं. नीटचा पेपर सुद्धा इंदोरमध्ये फुटला तो सगळं. ती एवढा मेहनत करून, म्हणजे कठीण आहे परीक्षा पास करणं, आणि मग ते आमचं महाराष्ट्र राज्य चालवणाऱ्या एवढ्या मोठ्या पदावर क्लास 1 क्लास 2 पदावर बसतात, जे पॉलिसीज मेकिंगमध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर असा जर भ्रष्टाचार झाला, नुकसान आमच्या राज्याचं आणि आमच्या देशाचं आम्ही होऊ देणार नाही. म्हणून आम्ही कडाडून विरोध करू. जोपर्यंत ऑफलाईन होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष या गोष्टीला विरोध करेल. 15 दिवसापूर्वी आमचे नेते राहुल गांधींनी ऑलरेडी कार्यक्रम डिक्लेअर केला होता. छात्रांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय, विद्यार्थी एकजुटीने रस्त्यावर उतरलेले आहेत, पण सरकार त्याचा दाखला घेत नाहीये. म्हणून आम्ही आमच्या अध्यक्षांसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे एमपीएससीच्या मुळावरच बसलो आणि आम्ही त्यांना सदैव आठवण करत राहू की तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. धन्यवाद. नमस्कार. आबांनी सांगितलं त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत, एनएसयूआय आणि युथ काँग्रेस, नीटची जेव्हा पेपर ती चौकशी झालीच पाहिजे आणि तिथले सीसीटीव्ही, तिथला सगळं एकंदरीत कारभार हा कुठे जर त्यामध्ये पाणी मुरलं असेल, जिरलं असेल, तर तशा पद्धतीने चौकशी व्हायला काही हरकत नाही. मात्र मूळ मुद्दा जो आहे, तो मूळ मुद्दा रामाच्या मंदिरामध्ये अयोध्येला झालेली चोरी आणि त्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने साधलेली चुप्पी. चंपकराय नावाचा एक जो आका आहे, तो भाजपचाही आका होऊन बसलाय, आरएसएसचाही आका होऊन बसलाय आणि तो काही कोणाला बधत नाही. त्यामुळे तिथल्या सिंधी समाजाच्या ज्या 200 किलोच्या चोरी गेलेल्या विटा असतील किंवा राम आंदोलनाच्या निमित्तानं 1400 कोटी रुपयाची जी वर्गणी असेल, ज्या देणग्या असतील त्या असतील, कुठे सोन्या चांदीचे दागिने आहेत, कुठे हिरेजडित मुकुट आहेत, एवढंच नाही तर रामचरित मानसदेह आहेत, ते देखील चोरी गेल्याच्या ज्या घटना आहेत, या सर्व प्रकरणाच्या संदर्भात अद्याप काही होत नाही. हा मूळ मुद्दा आहे. एसआयटी नावाची एक अत्यंत कुचकामी किंबहुना एक तोतयाही त्याला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, अशी एक कमिटी बसवली आहे. त्या कमिटीत कोण आहे तर स्थानिक तिथलेच जे आयएस अधिकारी जे आहेत, आयएस आणि आयपीएस एक अधिकारी त्यात नेमलेला आहे. म्हणजे करायचं काहीच नाही, वरकरणी गोंडस नाव द्यायचं एसआयटीचं, मात्र भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ती एसआयटी केली आहे. 15 दिवसाची वेळ झाली होती, ती केव्हाच एव्हाना निघून गेली आहे. मूळ जे आरोपी आहेत ते खुशाल फिरतात आहेत आणि त्यांच्याऐवजी केवळ नाव, वडिलांचं नाव नाही, आडनाव नाही, पत्ता नाही, काही 8 लोक त्यांनी पकडून दिलेले आहेत. जे चंपकरायवर जे आरोप झाला आणि त्या इतर लोकांवर झाला, त्यांनी राजीनामे दिले, त्यांचे राजीनामे त्या पदाचे स्वीकारले, मात्र विश्वस्त मंडळात कायम आहेत. त्यामुळे हा चंपकराय ज्याच्यावर अनेक अश्लीलतेच्या पासून तर भ्रष्टाचारापर्यंतचे अनेक प्रकरण झाले, या संदर्भात एक शब्दही पंतप्रधान बोलायला तयार नाही, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, आपले बोलघेवडे फडणवीस साहेब हे देखील बोलायला तयार नाही. त्यामुळे या संदर्भात रामाच्या मंदिरात चोरी करणारी जी जमात आहे, जिचा पर्दाफाश झालाय, यांना आता प्रायश्चित्त म्हणून आता कोणची अग्निपरीक्षा देणार आहे, हा खरा मूळ प्रश्न आहे.